नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गेले काही महिन्यांपासून शेअर मार्केट कंटिन्यू खाली पडतंय. जर तुम्ही निफ्टी 50चा इंडेक्स पाहिला तर गेले 6 महिन्यामध्ये तो जवळपास 6% करेक्ट झाला आणि गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 3% करेक्ट झालेला आहे. फक्त निफ्टी 50 नाही तर सेन्सेक्स सुद्धा जवळपास 6%ने खाली आलेला आहे. म्हणजे 4,500 पॉईंटने तो खाली आलेला आहे. जिथे 26 सप्टेंबरला तो होता 85,800 पॉईंटवरती आणि आता जवळपास 9,000 पॉईंटने तो खाली आलेला आहे. आणि जर इथे तुम्ही पाहिलं तर गेल्या 6 महिन्यामध्ये तो 4,000 पॉईंटने आणि एका वर्षामध्ये तो 2,500 पॉईंटने खाली आलेला आहे. ज्यामध्ये म्युच्युअल फंडची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असतो ते म्हणजे फायनान्शियल सेक्टर आणि ह्या फायनान्शियल सेक्टरमध्ये असतात सगळ्या टाईपच्या बँक्स. आणि हा बँक निफ्टीचा जो इंडेक्स आहे तो सुद्धा गेल्या 6 महिन्यामध्ये 1,400 पॉईंटने करेक्ट झालेला आहे. 26 सप्टेंबरला तो होता 54,000 पॉईंटवरती आणि आता तो आहे 49,000 पॉईंटवरती. म्हणजे 26 सप्टेंबरपासून जर तुम्ही पाहिलं तर जवळपास तो आता 5,000 पॉईंटने करेक्ट झालेला आहे. 5,000 पॉईंट. अशा प्रकारे मार्केट कंटिन्यू खाली पडतेच. पण यामध्ये एक भर पडली अजून ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडचे एस नरेन यांचं एक स्टेटमेंट. त्यांनी त्यांच्या एका स्टेटमेंटमध्ये सांगितलं की म्युच्युअल फंडमध्ये जर मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्यातून चांगले रिटर्न्स मिळणार नाहीत आणि जेवढी काही तुमची इन्व्हेस्टमेंट असेल त्यातली इन्व्हेस्टमेंट तुम्ही आत्ताच काढून घ्यायला हवी. तरच तुमचा जो गेल्या 5 वर्षामध्ये असलेला प्रॉफिट आहे तो सेव्ह होईल. अशा काही त्यांचं स्टेटमेंट होतं. त्यांच्या या स्टेटमेंटमुळे मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये लोकांनी जी इन्व्हेस्टमेंट केली होती ती फटाफट सेल करायला सुरुवात झाली. कारण की एवढा चांगला एक्सपिरियन्स असलेल्या माणसाने जर अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं तर लोक पॅनिक होतात आणि ह्या पॅनिकमुळे लोकांनी सेलिंग करायला सुरुवात झाली. हा आहे मिड कॅपचा इंडेक्स. 24 सप्टेंबरला तो 22,000 पॉईंटवरती होता आणि आता तो जवळपास 16,000 पॉईंटपर्यंत पोहोचलेला आहे. 16,000 पॉईंट म्हणजे 22 कुठे आणि 16 कुठे, जवळपास 6,500 पॉईंटने तो खाली आलेला आहे. आणि यांचं स्टेटमेंट आलं होतं 10 फेब्रुवारीला. मग त्याच्यानंतर तर अजूनच खाली सुरुवात झाली आणि बऱ्याच लोकांनी ज्यांनी स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांचा पोर्टफोलिओ रेट दिसायला लागला आणि त्यांनीसुद्धा विचार केला की थोडाफार जो प्रॉफिट दिसतोय तो प्रॉफिट घ्या, बुक करा आणि एक्झिट व्हा. म्हणून बऱ्याच लोकांनी स्मॉल कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले किंवा मिड कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे काढायला सुरुवात झाली. आणि तर आता या स्टेटमेंटवरून आपण लगेच पॅनिक होऊन एखाद्या फंडमध्ये आपली केलेली इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायची का, तर तेच सांगण्याचा या व्हिडिओद्वारे प्रयत्न आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. हा आहे सर्व मिड कॅप फंडचा परफॉर्मन्स गेल्या काही वर्षांचा. याच्यामध्ये टोटल 29 मिड कॅप फंड आहेत जे मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असलेला HDFCचा मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंड. आता ही व्हॅल्यू थोडी कमी झालेली आहे. 73,000 करोड रुपये झालेली आहे. कारण की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकांनी सेलिंग सुरुवात केली आणि जवळपास काही दिवसातच 4,000-5,000 करोड रुपये लोकांनी ह्या फंड्समधनं काढून घेतलेले आहेत आणि आता त्याची इन्व्हेस्टमेंट 73,000 करोड रुपये राहिलेली आहे. एका वर्षात त्याने 9% रिटर्न दिले, 3 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात आणि जेव्हापासून आला फंड मार्केटमध्ये तेव्हापासून याने 17% रिटर्न दिलेले आहेत. आता हे फंड जेव्हापासून मार्केटमध्ये आले आहेत तेव्हापासून यांनी प्रत्येक वर्षी पॉझिटिव्हच रिटर्न दिले आहेत का? असं होऊ शकत नाही ना की प्रत्येक वर्षी एखादा म्युच्युअल फंड पॉझिटिव्हच रिटर्न देतो. होऊ शकत नाही. कारण की म्युच्युअल फंड हे शेअर मार्केटवरती डिपेंड असतं आणि शेअर मार्केटमध्ये जर काही पडझड झाली तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या म्युच्युअल फंड्सवरती पडतो. म्हणजे 2020मध्ये जेव्हा कोविड सुरू झाला त्यावेळेससुद्धा मार्केटचा इम्पॅक्ट या फंड्सवरती पडला आणि बऱ्याच लोकांनी या फंड्समधनं इन्व्हेस्टमेंट काढून घेतली. त्याच्या अगोदर 2013मध्ये सुद्धा असंच झालं होतं. लोकांनी शेअर मार्केट पडलं आणि लोकांनी इन्व्हेस्टमेंट त्यांची काढून घ्यायला सुरुवात केली आणि इनडायरेक्टली आपल्याला रिटर्नसुद्धा त्यावेळेस मायनसमध्येच पाहायला मिळत होते. 2008 ते 2013 हे 5 वर्ष असे आहेत की ज्या वर्षांमध्ये लोकांनी त्यांची जी इन्व्हेस्टमेंट केली होती ती बऱ्यापैकी नेगेटिव्हमध्ये त्यांना रिटर्न्स देत होती. पण नंतर ग्रोथ घेतला ह्या फंड्सने, ते खूपच जबरदस्त रिटर्न त्यांनी ह्या फंड्सने दिलेले आहेत. हे झालं मी तुम्हाला मिड कॅप फंडबद्दलचा डिटेल सांगितलं की अशा प्रकारे मिड कॅप फंड्स तुम्हाला रिटर्न्स देतात आहेत गेल्या काही वर्षांपासून. आता हे एका रातोरात तर देत नाही आहेत की गेल्या 10 वर्षांपासून यांनी एवढे रिटर्न्स दिलेत. मधल्या वर्षांमध्ये जर काही या फंड्सने मायनसमध्ये रिटर्न्स दिलेले असतील तर ते सगळे मायनस करून ॲव्हरेज रिटर्न्स तुम्हाला जो दाखवला जातो तो आहे हा. म्हणजे 17%, 16% हे सगळ्या वर्षांचं मिळून आहे. इथे 9 आहे, इथे 23 आहे. पण जर तुम्ही ॲव्हरेज काढलं तर इथे 16% रिटर्न आहेत.
जेव्हापासून फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून 17% ॲव्हरेज आहे. आता स्मॉल कॅप इंडेक्समध्ये सुद्धा निपॉनचा स्मॉल कॅप इंडेक्स जो फंड आहे तो 57,000 करोड इन्व्हेस्टमेंट असलेला हा फंड आहे आणि हा फंड मार्केटमध्ये आला 2010मध्ये आणि 2010पासून ते आत्तापर्यंत याने 20% रिटर्न दिलेत. मग ह्या मधल्या काळांमध्ये असं कुठलंही वर्ष आलं नाही की ज्याच्यामध्ये त्याला मायनसमध्ये रिटर्न आले असतील. आलेत, पण लोक नेगेटिव्ह गोष्टी लक्षात ठेवतात, पॉझिटिव्ह विसरून जातात. तेच आता मला तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे. एकाच फंडचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हा आहे HDFCचा मिड कॅप ऑपॉर्च्युनिटी फंड, 77,000 करोड इन्व्हेस्टमेंट असलेला. आणि ह्याचा जर हिस्टॉरिकल तुम्ही डेटा पाहिलात की प्रत्येक वर्षी हा किती % रिटर्न देतो. आता हे 2025 चालू आहेत आणि 2025मध्ये या फंडने -10% रिटर्न दिलेत. पण 2024मध्ये 28, 2023 42, 2022 12, 36, 21 आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 2018 ते 19-20 हे वर्ष असं होतं की त्या वर्षी मायनसमध्ये रिटर्न्स ह्या फंडने दिलेले आहेत. पण त्याच्या अगोदर 41, 10, 5, 76 म्हणजे 2014मध्ये तर त्याने 76% रिटर्न दिले. 76 म्हणजे 10,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली असती त्या फंडमध्ये तर वर्षाच्या शेवटी तुमचे 17,000 रुपये झाले असते. एवढे जबरदस्त रिटर्न ह्या फंडने दिलेत एका वर्षात. पण पुढच्या वर्षामध्ये त्याने कमी दिले, त्याच्या पुढच्या वर्षात कमी, त्याच्या पुढच्या वर्षात परत जास्त. आणि ॲज अन ॲव्हरेज जर तुम्ही पाहिलं तर जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला किंवा हे 10 वर्षाचे रिटर्न्स पाहिले तर किती दाखवत आहेत 16%. आणि जर तुम्ही कॅटेगरी ॲव्हरेजसुद्धा पाहिलं तर ज्या कॅटेगरीजमध्ये इथे 12% मायनस आहे तर हा फंड 10%, म्हणजे कॅटेगरीपेक्षा हा फंड खूप चांगले रिटर्न्स देतो आहे असं समजून चालूयात. इथे 27 आहे, इथे 28 दिले, इथे 34 आहे, इथे 42 दिले. इथे फक्त या कॅटेगरीतले फंड 2022मध्ये फक्त 1% रिटर्न देत होते, या फंडने 22% रिटर्न दिलेत. इथे 36 आहेत, इथे पण 36 आहेत, इथे 22 आहे, इथे 21 आहेत, इथे 2 आहेत, इथे मायनस आहे. तर हे झालं मिड कॅप फंडबद्दलचं जो आपण पाहिला. तोच दुसरा आहे स्मॉल कॅपमधला टॉपचा फंड, निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप फंड. याच्यामध्ये 57,000 करोड इन्व्हेस्टमेंट आहे लोकांची. पण हा फंडसुद्धा कधीही तुम्हाला प्रत्येक वर्षी तेवढेच रिटर्न देऊ शकत नाही. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की 2025मध्ये ह्या फंडने -11% रिटर्न दिलेत. जर तुम्ही कॅटेगरी ॲव्हरेज पाहिलं तर -13% आहे. इथे 2024मध्ये 25% रिटर्न दिले, 2023मध्ये 48, 2022मध्ये 6% रिटर्न आहेत, 2021मध्ये 71, 2020मध्ये 27. 2021मध्ये जेव्हा 71% रिटर्न दिले त्यावेळेस कॅटेगरी ॲव्हरेज होता 51% आणि इथे आहे 71%. जर तुम्ही हे सगळं पाहिलं कॅटेगरी ॲव्हरेज तर त्या कंपेअर हा फंड खूप चांगले रिटर्न्स देतो आहे. इथे 40 आहेत, इथे 62% रिटर्न आहेत, इथे 4 आहेत, इथे 4.5% रिटर्न आहेत, इथे 7 आहेत, इथे 14 आहेत, इथे 68 आहेत, इथे 96% रिटर्न आहेत. 96 म्हणजे 2014मध्ये 10,000ची व्हॅल्यू जर तुम्ही इन्व्हेस्ट केली असती तर जवळपास 19,000 रुपये झाले असते वर्षभरामध्ये. यामध्ये कोणीही तुम्हाला प्रेडिक्ट करू शकत नाही की एखादं वर्ष खूप चांगलं जाणार आहे, दुसरं वर्ष खराब जाणार आहे, कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. जसं एस नरेन यांनी सांगितले की 2025 हे 2008पेक्षाही खराब वर्ष जाणार आहे इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठीचं. हे त्यांनी सांगितलं. याचा अर्थ तसंच्या तसंच होणार असं नाही, कारण की म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटमध्ये कोणीही कितीही मोठा असला तरी तो सांगू शकत नाही की कधी मार्केट खाली पडेल आणि कधी मार्केट वरती जाईल आणि कोणत्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी किंवा कोणत्या स्टॉकमधनं एक्झिट करायला हवी हे कोणीही सांगू शकत नाही. हा प्रत्येकाचा पर्सनल ओपिनियन आहे आणि त्यावरती पॅनिक होऊन आपण आपली इन्व्हेस्टमेंट त्यामधली काढून घेता कामा नये. की 2018 आणि 2017मध्ये ज्या लोकांनी त्यांची SIPमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट किंवा लमसममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट जर काढून घेतली असती तर त्यांना येणाऱ्या काळामध्ये हे एवढे चांगले जबरदस्त रिटर्न मिळाले नसते जर त्यांनी इन्व्हेस्टमेंट काढून घेतली असती तर. निपॉनचा फंड गेले 10 वर्षापासून 19% रिटर्न देतो आहे. जर तुम्ही 3,000ची SIP 10 वर्षासाठी गेल्या 10 वर्षामध्ये याच्यामध्ये चालू ठेवली असती आणि हा फंड तुम्हाला 19% रिटर्न देतो आहे तर 3,60,000चे तुमचे 10,75,000 रुपये तर झालेलेच आहेत ना. म्हणजे ऑलरेडी तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे 10 वर्षामध्ये दुपटीपेक्षा जास्त व्हॅल्यू झालेली आहे. अजून काय पाहिजे. म्हणजे तुम्ही असं कधीही प्रिडिक्ट करू शकत नाही की तुम्हाला प्रत्येक वर्षी एवढेच रिटर्न्स मिळाले पाहिजेत आणि असेच रिटर्न मिळाले पाहिजेत असं कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे तुमची जी ही असलेली इन्व्हेस्टमेंट आहे ही कधीही काढू नका, त्यामधून इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करू नका. याला अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुम्ही काही वर्ष जरी तुम्ही याच्यामध्ये ठेवले, एखादं वर्ष जरी मायनसमध्ये गेलं तरी म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंग होतं.
कंपाऊंडिंग म्हणजे चक्री वाढप्रमाणे पैसे वाढतात. तर पुढच्या 5 वर्ष जर तुम्ही तसेच पैसे ठेवले आणि हे 19% जे ॲव्हरेज आपल्याला पाहायला मिळतं आहे ते कमी होऊन 15% जरी झालं तरी पुढच्या 5 वर्षामध्ये तुमची जी इन्व्हेस्टमेंट होती ती 5,40,000 रुपये झाली, पण तुमची जी वेल्थ होती ती 10 लाखावरनं 20 लाख रुपये झाली फक्त 5 वर्षात. म्हणजे तुमचे पैसे दुपटीने वाढले फक्त 5 वर्षात, जरी इथे एक्सपेक्टेड रिटर्न कमी कन्सिडर केले तरीसुद्धा. म्हणूनच मला तुम्हाला सांगायचं आहे की म्युच्युअल फंडमध्ये तुमची असलेली इन्व्हेस्टमेंट कुणाच्याही सांगण्यावरनं कधीही विड्रॉ करू नका. जर तुम्हाला गरज असेल तरच काढा, अदरवाईज कोणाच्याही सांगण्यावरनं किंवा पॅनिक स्टेटमेंटवरनं किंवा मार्केटच्या पॅनिक बिहेवियरमुळे कधीही तुमची इन्व्हेस्टमेंट त्यातून विड्रॉ करू नका. लाँग टर्ममध्ये ते तुम्हाला चांगलेच रिटर्न्स देणारे आहेत. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.